खुशाल नाही ऊन पडायला लागलंय. हे बघ रडू नको, नेमकं कोणामुळे झालंय ते सांग. तू खोटं बोलू नकोस माझ्याशी, हे सगळं तुझ्यामुळेच झालंय ना. अगं मी मदत करतो ना, मला सांग ना. काय गोंधळ चालला तुमचा? कोण आरडाओरड तिकडे ते वस्तीवर आवाज येतोय तुमचा? सरपंच पाय काय डोक्याला ताण आला मावले हो. काय झालं? अहो ही पोर तिची आई बत्ती तोच पोराला पुरीला दिवस गेले म्हणून. अहो सरपंच, तुम्हाला आता माहिती माझी शिकली कशी आहे. हा अहो ह्या पोरांनी नादाला लावली आणि आता माझ्या पोरीला दिवस गेले. सरपंच तुम्हाला माहिती आहे बापर तसं आहे का? जाऊ दे मला त्याचं गावात नाव निघत आहे का नाही? हा? काय रे अक्षय, खरंय का? नाही नाही, हे खोटं बोलती. खोटं बोलती? हा, मी खरं सांगते, हा खोटं बोलतोय. 2 वर्षापासून आमचे एकमेकावर प्रेम कोणामुळे आहे. गेला दिवस गेले ना, माझ्या डोक्यावर हे पाप देऊ राहिली. मला नाही माहित. खरं बोल. नाही नाही, मी खरंच बोलतोय. नाही तर थेट पोलीस स्टेशनला फोन करीन आणि गाडी बोलली ना नात घालीन, मग तिथं कबूल होशील तू. कळलं का? सांग खरं खरं काय सांग. हा, सांग लवकर. माझ्यामुळेच तिला दिवस गेले. काय झालं सरपंच? हे बघा ना, हे काय केलंय कुठं नाही नी. हे नाही हे बाबराज पोराने अक्षयनी. हे बाप लेकले माघारी दोघं पण अं, समजत नाही का? काय 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 म्हणते? झालं काय झालं काय? हे एकाच माईची महिने दोघं यांचं काय रे, कोणाचं खरंय काय काय? असेल? खरं आहे का? हा, मग काय काय म्हणतो आता? नाही म्हणू. माझ्यामुळेच ती प्रेग्नेंट आहे. मग का बरं खोटं बोलला तू बाशी बापाशी? हा? मला काय माहिती असं होईल. अहो. आम्हाला काय लग्न करत होतं का? आईला तो